ठीक आहे. आपण लास्ट लेक्चरला सेकंड टॉपिक असा कंप्लीट नाही झाला. सेकंड टॉपिकमध्ये आहे ना एक मिओसिस थोडंसं बाकी आहे आणि एक हिडन टॉपिक आहे. हिडन टॉपिक म्हणजे काय की त्याच्यामध्ये असं आहे की एक असा टॉपिक आहे की ज्याच्यावर क्वेश्चन स्वाध्यायामध्ये विचारतात, बरोबर, पण त्याचं कुठेही एक्सप्लेनेशन चॅप्टरमध्ये दिलेलं नाही आणि तो मोठा क्वेश्चन आहे, असा म्हणा की लहान. जर तुम्ही स्वाध्यायामध्ये गेला तर आन्सर इन डिटेलमध्ये सी क्वेश्चन की ज्याच्यामध्ये असं विचारलं आहे की एक्सप्लेन द 5 स्टेप ऑफ द मिओसिस. प्रोसेसच्या 5 स्टेप एक्सप्लेन करा. तर तुम्ही तिथे गेला मिओसिसमध्ये, तर मिओसिसमध्ये पहिला जो कॉलम आहे त्याच्यामध्ये 1 ते 5 ह्या स्टेप डायग्राममध्ये दाखवलं, पण त्याचं एक्सप्लेनेशन टेक्स्टबुकमध्ये कुठेही नाही. तर आता आपण काय करूया, सायन्स 2चा एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट चौथा धडा आहे तो स्टार्ट करूया. एकदम थेरॉटिकल धडा आहे, सोप्पा धडा आहे, बरोबर. म्हणजे जास्त काही एक्सप्लेनेशन नाही आहे, खूप अतिशय सोपं आहे. म्हणजे अक्षरशः कधी कधी क्लासमध्ये मुलं बोर होतात की सर पळवा हा, पण हा धडा आपण शिकून घेऊया. आणि त्यानंतर मी तुम्हाला मायटोसिस आणि मिओसिसमध्ये डिफरन्स काय हा एक्स्ट्रा टॉपिक, बरोबर. आणि त्यानंतर प्रोफेसच्या 1 to 5 स्टेप ज्या पुस्तकात कुठेही दिल्या त्या आपण तो क्वेश्चन एक्सप्लेन करूया आणि मिओसिस थोडं एक्सप्लेन करूया, पण कधी हा धडा नंतर, ठीक आहे. पण मायटोसिसपर्यंत जो धडा शिकवला आहे तो क्लिअर करा, म्हणजे जरा मायटोसिस क्लिअर झालं असेल तर जरा मिओसिस समजायला किंवा दोघांमधला डिफरन्स समजायला जरा सोपं पडेल, ठीक आहे. सो आज आपण स्टार्ट करतो आहे सायन्स 2चा चौथा धडा, ज्याचं नाव आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. खूप थेरॉटिकल धडा आहे. फक्त या धड्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की दिलेले चार्ट, या धड्यामध्ये दिलेले इनकम्प्लीट चार्ट जे तुम्हाला कुठूनही गाईडमधून, टार्गेटमधून कुठूनही भेटतील, आणि सिम्बॉल्स, बरोबर, हे नीट लक्षात ठेवा. आणि ह्याच्यावर क्वेश्चन विचारतात. आणि जे इनकम्प्लीट डायग्राम आहे अख्ख्या पुस्तकामध्ये बघा, भरपूर मध्ये डायग्राम आले, तर ते डायग्राम कंप्लीट करायला येतात, 2 मार्काला 1 मार्काला येतात. सो ह्या धड्यामध्ये हे लक्षात ठेवा. तर आपण एक स्टार्ट करूया की चौथा धडा जो आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, तो पेज नंबर 36वर स्टार्ट होतो. ॲज युजल मला एक धडा संपवायला मिनिमम 3 लेक्चर लागतात. ह्या धड्याला पण 3 लेक्चर लागतील, कारण की जरी सोप्पं असला तर मी पॅरेग्राफ टू पॅरेग्राफ वाचत जा, आणि तो पॅरेग्राफ वाचत असताना तुम्हाला एक्सप्लेन करणार त्या गोष्टी. तुम्हाला जे डाऊट येत आहे ते तुम्ही काय करायचं, कमेंटमध्ये मला ते क्वेश्चन विचारायचे. तर हा जो धडा आहे आपण स्टार्ट करू, आणि हा झाल्यानंतर मायटोसिस मिओसिसमधला डिफरन्स आणि मिओसिसच्या प्रोफेसच्या 1 to 5 स्टेप एक्सप्लेन करा, हा टॉपिक आपण बघा, ठीक आहे. आता बघा, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटमध्ये इकोसिस्टम रिव्ह्यू, म्हणजे इकोसिस्टमचा रिव्ह्यू आहे. आता इकोसिस्टम म्हणजे काय, पहिले थोडंसं समजत आहे. इकोसिस्टम म्हणजे काय असतं की कुठल्याही एन्व्हायरमेंटमध्ये किंवा कुठल्याही सभोवताल 2 फॅक्टर असतात, एक बायोटिक आणि एक अबायोटिक. बायोटिकला मराठीमध्ये आपण म्हणतो जैविक, जिवंत. अबायोटिक म्हणजे अजैविक, निर्जीव. ह्या दोघांमध्ये इंटरॅक्शन होत असतं, या दोघांमध्ये काही ना काही संबंध येत असतो किंवा परस्पर संबंध असतो. म्हणजे बायोटिक फॅक्टरवर जर काही परिणाम झाले तर त्याचे परिणाम अबायोटिकवर होणार, हे होणार. अबायोटिक फॅक्टरला काय झालं तर बायोटिक फॅक्टरवर परिणाम होणार. उदाहरणार्थ ह्युमन्स, माणसं, हे काय जैविक, बायोटिक. आणि पण असं आहे का की माणूस जैविक असला तर त्याला जैविक घटकच लागतात, आजूबाजूला जे अबायोटिक फॅक्टर आहे त्यासोबत त्याचा संबंध येतो आणि ते गरजेचे आहेत. उदाहरणार्थ जमीन काय अबायोटिक, वॉटर अबायोटिक, एअर अबायोटिक. ह्याच्याशिवाय बायोटिक फॅक्टर म्हणजे ह्युमन राहू शकतो का, नाही. या दोघांचा परस्पर संबंध येतो तर येतो. सो इकोसिस्टम म्हणजे काय, ज्याला मराठीमध्ये परिसंस्था म्हणतात, की ज्याच्यामध्ये बायोटिक आणि अबायोटिक ह्या 2 घटकांचं इंटरॅक्शन होतं, म्हणजे परस्पर संबंध येतो, हे काय म्हणतात, ह्याला म्हणतात इकोसिस्टम, ठीक आहे. मी जातो एक लाईन वाचत जातो, जसं येईल ते एक्सप्लेन करतो. तुम्ही पण माझ्यासोबत वाचत जा. मी तुम्हाला सांगितलं की कंपल्सरी पुस्तक हातात पाहिजे. जिथे डाऊट येतो ती लाईन अंडरलाईन करा किंवा त्याला क्वेश्चन मार्क टाका आणि ते मला कमेंटमध्ये क्वेश्चन विचारा. कारण पण मोस्टली नाही येणार, कारण की खूप सोपा धडा आहे, मुलं अक्षरशः कंटाळतात, पण तरी पण आपण जाऊया. बघा, इकोसिस्टम अ रिव्ह्यू, बरोबर. इथे हा चौथा धडा स्टार्ट होतो. इकोसिस्टम इज फॉर्म बाय द बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर अँड देअर इंटरॅक्शन विथ इच अदर, बरोबर. इकोसिस्टम जी तयार होते ती कशापासून तयार होते, बायोटिक फॅक्टर आणि अबायोटिक फॅक्टर. तुम्हाला माहिती आहे आता बायोटिक आणि अबायोटिक आहे, अँड ते इंटरॅक्शन विथ इच अदर.
इंटरॅक्शन म्हणजे दोघांचा परस्पर संबंध किंवा कनेक्शन असतं तर असतं. Each factor play very important role in an ecosystem. Producer like the plants are important. Herbivorous like the deer, goat, sheep, cattle, horse, camel feeding upon the producer are also important. Predator like the lion and tiger which prevent the overpopulation of the herbivores are also equally important. A question may arise in our mind that whether the caterpillar found in nature ऑर्गॅनिझम प्रेझेंट इन अ फिल्दी प्लेसेस. फिल्दी म्हणजे एकदम घाणेरड्या ठिकाणी किंवा एकदम उष्म दमट किंवा जिथे चिखल बिखल असं अशा ठिकाणी असणार आहे. टर्माइट इन्सेक्ट प्रेझेंट इन अ डंग म्हणजे तुम्हाला माहिती आहे शेण आर रिअली युजफुल. हावेवर दोज ऑर्गॅनिझम आर ऑल्सो इम्पॉर्टंट दो दे आर डर्टी. दे आर रिस्पॉन्सिबल क्लिनिंग द एन्व्हायरमेंट. इट मीन आवर एक्झिस्टन्स इज ड्यू टू दिस फॅक्टर प्रेझेंट अराउंड इज हेन्स वी वुड केअर फॉर दिस फॅक्टर. आता बघा त्यांनी पहिलं तुम्हाला फर्स्ट इकोसिस्टम म्हणजे काय हे सांगितलं. त्यानंतर त्यांनी काय त्याच्यावर कुठं पुढे क्वेश्चन बघणत नाही. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की इकोसिस्टममध्ये सगळ्यांचं महत्त्व आहे. मग त्यांनी सांगितलं प्रोड्युसरचं महत्त्व आहे. प्रोड्युसर म्हणजे काय प्लांट्सला प्रोड्युसर म्हटलं जातं. बाकी कोणालाही प्रोड्युसर म्हटलं जात नाही. प्रोड्युसर म्हणजे कोण प्लांट्स. त्याचं महत्त्व आहे का तर आहे. त्याच्यावरपासून सगळ्या फूड चेन ज्याला अन्न साखळी म्हणतो आपण एकावर दुसरा जीव अवलंबून चालू. आता त्या प्रोड्यूसवर जगणारे हार्बिवरस महत्त्वाचे आहे का तर ऑफकोर्स हार्बिवरस पण महत्त्वाचे. हार्बिवरस म्हणजे शाकाहारी बरोबर गाय म्हशी ह्या सगळ्या. नंतर प्रेडिएटर म्हणजे शिकारी लायन बरोबर वाघ सिंह हे महत्त्वाचे आहेत का महत्त्वाचे येस. कारण की तुम्हाला माहिती आहे हे एकमेकांवर काय करतात चेक अँड बॅलन्स ठेवतात. चेक अँड बॅलन्स म्हणजे काय की एकमेकांवर नियंत्रण ठेवतात. म्हणजे ह्याच्यामधला एक जरी कमी झाला म्हणजे उदाहरणार्थ वाघ आणि सिंहाची संख्या कमी झाली तर कोणाची संख्या वाढेल म्हशी हरणं बरोबर. मग सर चांगलंच आहे ना शाकाहारी प्राणी. मला सांगा ते लोक काय करतील जेवढी संख्या जास्त वाढणार तेवढं ते रान किंवा जंगल जास्त चरणार मग तेवढा तो जे वनस्पती आहेत हे त्याची संख्या कमी होणार बरोबर. आणि अल्टिमेटली मग काय होणार हार्बिवरस मारणार. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक गोष्ट काय एकमेकाला बॅलन्स करणं म्हणजे प्रत्येकाचं महत्त्व आहे एन्व्हायरमेंटमध्ये तर ऑफकोर्स आहे. नंतर कीटक इन्सेक्ट टर्माइट्स ग्रास होफर्स ह्यांचं महत्त्व आहे का तर आहे. तुम्हाला माहिती आहे छोटे छोटे जे मायक्रोब्स आहेत किंवा किडे आहेत बरोबर इन्सेक्ट्स हे काय करतात की पर्यावरणाला क्लीन ठेवायचं काम करतात. क्लीन म्हणजे काय की तुम्हाला माहिती आहे की काही दिवसांनी कुत्रा असतो मेलेला असतो तर काही दिवसांनी तो आपोआप डिकम्पोजून जमिनीत मिळून जातो. तर हे काम कोण करतं मायक्रोब्स करतं इन्सेक्ट करतात किडे करतात म्हणजे हे एन्व्हायरमेंटला क्लीन करतं. सो अशा प्रकारे पहिल्या पेजवर तुम्हाला फक्त इकोसिस्टमची डेफिनेशन आणि त्यानंतर प्रत्येक घटकाचं महत्त्व आहे का तर आहे हे ह्याच्यामध्ये सांगितलं आहे. ठीक आहे. पेज नंबर 36वर. नंतर पेज नंबर 37वर गेला तर तुम्हाला चार्ट आहे. तर हा चार्ट माझ्या माहितीनुसार 8वीच्या टेक्स्टबुकमध्ये एन्व्हायरमेंट रिलेटेड धडा आहे त्याच्यामध्ये हा पूर्ण डिटेलमध्ये दिलेला आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं डायजेस्टमध्ये किंवा टार्गेटमध्ये सगळे हे चार्ट आणि मी तुम्हाला सांगितले ह्या धड्यामध्ये येणारे चार्ट बरोबर आणि सिम्बॉल हे नीट करायचे का एक्झाममध्ये सर्रास सिम्बॉल विचारतात हे कशाचं सिम्बॉल आहे सांगा बरं. काही दोन सिम्बॉल असतं की त्याच्यात थोडासा फरक असतो पण कन्फ्यूज होतं. आणि चार्ट एक दोन मार्काला चार्ट कधी कधी सर्रास विचारतो. तो या धड्यातले चार्ट आणि सिम्बॉल सोडायचे. ठीक आहे. आता इकडे बघा दुसऱ्या पेजवर 37 पेजवर आलं तर पहिला चार्ट आहे बरोबर. मी तुम्हाला सांगितलं 8वीच्या पुस्तकामध्ये हा चार्ट दिलेला आहे डायजेस्टमध्ये दिलेला आहे. कंप्लीट करा. जिथे कुठं तुम्हाला काय माहीत नसेल तर तेव्हा मला कमेंटमध्ये विचारा की सर इथला चार्ट कळत नाही आहे तिथे तुम्ही सांगा. तर चार्ट जो आहे तो कंप्लीट करा. आता चार्टच्या खाली आणि प्लीज कंप्लीटच करा आणि लक्षात ठेवा कंपल्सरी आहे. पुढे आता खाली सांगितले पॅडी कल्टिवेटेड अ लार्ज स्केल ऑन व्हेरियस स्टेट इन साऊथ. पॅडी म्हणजे आपलं तांदूळ भात साऊथमध्ये सर्वात जास्त पिकलं होतं. पॅडी फील्ड आर द फ्रिक्वेंटली अटॅक बाय द ग्रास हॉपर. Similarly, frog also present in large number. Paddy field, and then grasshopper and snakes also present in their feed upon their favorite food. However, the frog population declined all of a sudden. त्यांनी काय सांगितलं कुठलंही तुम्ही एक फूड चेन एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला ते मी तुम्हाला आत्ता एक्झाम्पल दिलं. गवत असतं गवतावर करणारे हरिण आणि गुरं असतात आणि त्याच्यावर असणारे वाघसे. तर त्याच्यातलं एक जरी गोष्ट गायब झाली तर काय मग त्यांनी काय सांगितलं की जे शेती असते भाताची त्याच्यामध्ये गवत किडे असतात. तर गवत किडे असले तर त्याच्या आजूबाजूला तुम्हाला बेडूक फ्रॉक्स पण आढळतात.
आणि त्याच्या आजूबाजूला तुम्हाला सापं पण आढळतील. तर त्यांनी काय सांगितलं म्हणजे काय की ग्रास हॉपर गवत किड्यांवर फ्रॉग डिपेंड आहे. फ्रॉग हे कोणाचं मुख्य खाणं आहे? स्नेकचं. त्यांनी काय सांगितलं अचानक फ्रॉगची संख्या कमी झाली सडनली. तर काय होईल? आता लॉजिकली तुम्ही सांगा फ्रॉगची संख्या कमी झाली तर काय होईल? तर तुम्हाला कळतं की फ्रॉगची संख्या कमी झाली तर त्यांच्यावर जगणारे साप पण काय होणार? कमी होणार. आणि सर साप कमी झालं तर चांगलंच आहे ना. तर तुम्हाला माहिती आहे सापाला शेतकऱ्याचं काय म्हटलं जातं? मित्र. आणि साप काय करतो? फ्रॉग आणि उंदीर ह्यांच्या पॉप्युलेशनवर चेक ठेवतो. आणि कारण की हे लोकं धान्याची काय करतात नंतर नासाडी करतात. बरोबर. म्हणजे काय की त्यांच्यावर चेक करणारे साप मेले. आता फ्रॉग मेल्यानंतर गवत किडे किंवा जे ग्रास हॉपर आहेत त्यांची संख्या वाढली आणि ते लोकं काय करतात? धान्याचं नासधूस करतात. म्हणजे एक प्रकारे काय की फूड चेनमधला एक जरी फॅक्टर गायब झाला तर अख्खी फूड चेन बिघडते आणि त्याचा परिणाम एन्व्हायरमेंटवर आजूबाजूच्या पर्यावरणावर होतो. म्हणून पर्यावरणामध्ये प्रत्येक गोष्टीचं छोट्यातल्या छोट्या किड्यांचं महत्त्व आहे. ठीक आहे. आता रिलेशनशिप बिटवीन द एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टम. बरोबर. सर तुम्ही आत्तापर्यंत एन्व्हायरमेंट इकोसिस्टम म्हणतो. इकोसिस्टम म्हणजे ज्याला आपण परिसंस्था बरोबर असं म्हणतो. आणि दुसरं आहे एन्व्हायरमेंट म्हणजे काय? पर्यावरण. तर पर्यावरण म्हणजे नेमकं काय? ज्याला एन्व्हायरमेंट म्हणतो. इकोसिस्टम परिसंस्थामध्ये एक लक्षात घ्या शाळा आणि वर्गामध्ये संबंध काय? शाळा असतात आणि शाळेमध्ये अनेक वर्ग असतात एक खोल्या. तसं इकोसिस्टम आणि एन्व्हायरमेंटमधलं रिलेशन. एन्व्हायरमेंट म्हणजे सगळंच आणि ह्या सगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये जे छोट्या फूड चेन आहे किंवा अबायोटिक आणि बायोटिक फॅक्टर एक हे म्हणजे इकोसिस्टम. असे भरपूर आहे. म्हणजे काय एन्व्हायरमेंट हा मोठा कॉन्सेप्ट आहे आणि इकोसिस्टम त्याच्यामधला एक कॉन्सेप्ट आहे. म्हणजे शाळा आणि वर्ग कसं संबंध आहे तसं एन्व्हायरमेंट आणि इकोसिस्टमचा संबंध. बरं. एन्व्हायरमेंट इज अ ब्रॉड कॉन्सेप्ट म्हणजे हा मोठा कॉन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल फॅक्टर अफेक्टिंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन एनी पॉसिबल वे आर कॉल्ड एन्व्हायरमेंट. त्यांनी काय सांगितलं की एन्व्हायरमेंट म्हणजे काय? फिजिकल भौतिक अशी कुठली गोष्ट. भौतिक म्हणजे काय? दगड बरोबर, तुमचं पाणी, वातावरण अशा फिजिकल गोष्टी. नंतर केमिकल. केमिकल म्हणजे तुम्हाला माहिती आहे पर्यावरणामध्ये भरपूर केमिकल आहे बरोबर. जे एअर आहे त्याच्यामध्ये नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड हे काय केमिकलच आहे. बायोलॉजिकल म्हणजे जैविक जिवंत बरोबर म्हणजे प्राणी वनस्पती ह्यापैकी कुठलीही गोष्ट म्हणजे फिजिकल असू दे, केमिकल असू दे किंवा बायोलॉजिकल जी कोणाला लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीवांना बाधित करते. बाधित म्हणजे त्याचा परिणाम होतो त्याच्यावर बरोबर. वातावरणाचा परिणाम होतो होतो बरोबर. तर बाजूचे जे वातावरण त्यानंतर तुमचे जे केमिकल्स आहेत त्याचा परिणाम होतो. तर अशी कुठलीही गोष्ट की ज्याचा परिणाम लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर होतो कुठल्याही प्रकारे एनी पॉसिबल त्या प्रत्येक गोष्टीला कलेक्टिव्ह एकत्रितपणे काय म्हटलं जातं? पर्यावरण. ज्यालाच म्हणतो आपण एन्व्हायरमेंट. कळलं? म्हणजे एन्व्हायरमेंट हा मोठा कॉन्सेप्ट आहे. म्हणजे अशा सगळ्या गोष्टींचा समावेश एन्व्हायरमेंट होतो की ज्याचा परिणाम लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर होतो. इन शॉर्ट एन्व्हायरमेंट इज द कंडिशन इन द सराउंडिंग. तर त्यांनी शॉर्टकटमध्ये सांगितलं आहे की एन्व्हायरमेंट पर्यावरण म्हणजे काय? अशी कुठलीही परिस्थिती की जी कुठं असते आपल्या सभोवताली असते. इट इन्क्लूड मेनी बायोटिक, अबायोटिक, नॅचरल, आर्टिफिशियल फॅक्टर बरोबर. एन्व्हायरमेंटमध्ये बायोटिक जैविक, अबायोटिक अजैविक, त्यानंतर नॅचरल, आर्टिफिशियल सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. दॅट टू मेन टाईप ऑफ एन्व्हायरमेंट. वन इज द नॅचरल एन्व्हायरमेंट आणि आर्टिफिशियल. पर्यावरणाचे दोन प्रकार सांगितले. एक म्हणजे नॅचरल एन्व्हायरमेंट आणि दुसरं आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. आता तुम्हाला माहिती आहे नॅचरल एन्व्हायरमेंट म्हणजे आजूबाजूचा स्वभाव. आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम जे तयार झालेलं आहे किंवा आपण डेव्हलप केलेलं आहे बरोबर. असे दोन एन्व्हायरमेंट असतात. आता नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये कुठले आहेत? आता मला सांगा निसर्गाने कुठल्या वस्तू आपल्या आजूबाजूला बनवल्या बरोबर. ही हवा, पाणी, सूर्यप्रकाश दीज आर द नॅचरल एन्व्हायरमेंट. आता बघूया आपण नॅचरल एन्व्हायरमेंट आणि आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. पेज नंबर 38. ठीक आहे. 38वर आपण आता स्टार्ट करू. 38 पेजमध्ये. Natural environment consists of air, atmosphere, water, land, living organism. Continuous interaction occur between the biotic and abiotic. Their interaction are very important.
artificial environment also affecting the natural environment directly or indirectly. Basically environment consists two factors, that is biotic and abiotic. आता त्यांनी सांगितलं की नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये काय होतं, ॲटमॉस्फिअर, वॉटर, लँड, लिव्हिंग ऑर्गॅनिझम ह्या गोष्टी असतात आणि त्याच्यामध्ये बायोटिक आणि अबायोटिक. आर्टिफिशियल म्हणजे काय, आर्टिफिशियल म्हणजे आता हे शहरी वातावरण, हे काय आर्टिफिशियल आहे, माणसाने तयार केलेलं आहे, त्याच्यामध्ये पण बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर आहे. तर हे काय असतं, हे तुमचं नॅचरल आणि आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट होतं. पण त्यांनी काय सांगितलं की नॅचरल एन्व्हायरमेंट असू दे किंवा आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट, दोन घटक आवश्यक असतात त्याला. एक म्हणजे बायोटिक फॅक्टर आणि दुसरा म्हणजे अबायोटिक फॅक्टर, जैविक घटक आणि अजैविक घटक. बघा, बायोटिक and abiotic. The science that deal with the study of interaction between the biotic and abiotic factor is called of the environment is called ecology. आता इकडे लक्ष द्या, इथे इकोलॉजी नावाचा जो कॉन्सेप्ट आहे त्याची तुम्हाला काय आली, डेफिनेशन आली. पहिल्या पेजवर इकोसिस्टमची डेफिनेशन होती आणि ह्याच्यामध्ये इकोलॉजीची दिसते. इकोसिस्टम म्हणजे काय की फक्त काय सांगितलेलं की बायोटिक आणि अबायोटिक आणि त्यांच्यामध्ये होणारं इंटरॅक्शन म्हणजे इकोसिस्टम. इकोलॉजी म्हणजे काय, लॉजी म्हणजे शास्त्र, सायन्स, की एन्व्हायरमेंटमध्ये जे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर एकमेकांना जे इंटरॅक्ट करतात त्याचा अभ्यास करणे म्हणजे इकोलॉजी. कळलं, इकोलॉजी म्हणजे काय, हा विषय कळलं. मग त्याने बघा सांगितलं की अ सायन्स दॅट डील विथ द स्टडी, म्हणजे असं शास्त्र किंवा असं विज्ञान की जे कशाचा अभ्यास करतं, इंटरॅक्शन बिटवीन द बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर ऑफ द एन्व्हायरमेंट, पर्यावरणात असलेले भौतिक आणि जैविक आणि अजैविक घटक म्हणजे सजीव आणि निर्जीव घटक एकमेकांसोबत कसे एकमेकाला अटॅच आहे ह्याचा अभ्यास करणे म्हणजे काय असतं, इकोलॉजी. कळलं, ही डेफिनेशन असतं. बेसिक फंक्शनल युनिट यूज टू स्टडी इकोलॉजी इज कॉल्ड इकोसिस्टम. म्हणजे आपल्याला एखादी इकोलॉजी समजून घ्यायची असेल तर आपल्याला काय करायला लागतं, तिथल्या इकोसिस्टमचा अभ्यास करावा लागतो. इकोसिस्टम म्हणजे काय, एखाद्या आजूबाजूची असणारे सजीव आणि निर्जीव घटकांच्या मधल्या संबंधांचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे सर्वात छोटं काय, इकोसिस्टम. इकोसिस्टम कशामध्ये येतं, इकोलॉजीमध्ये. इकोलॉजी कशात येते, एन्व्हायरमेंटमध्ये. लक्षात घ्या, म्हणजे चढता क्रम. म्हणजे सर्वात छोटं काय तुमचं, इकोसिस्टम. इकोसिस्टमच्या वर इकोसिस्टम कशात येतं, इकोलॉजीमध्ये. आणि इकोलॉजी कशामध्ये येतं, एन्व्हायरमेंटमध्ये. म्हणून हा ऑब्जेक्टिव्हसाठी क्वेश्चन येऊ शकतो फिलिंग द ब्लँकसाठी, की बेसिक फंक्शनल युनिट यूज टू स्टडी इकोलॉजी इज कॉल्ड इकोसिस्टम. कळलं, फिलिंग द ब्लँकसाठी येऊ शकतो. एन्व्हायरमेंट कन्सिस्ट मेनी इकोसिस्टम. कुठल्याही पर्यावरणामध्ये गेला तर खूप इकोसिस्टम असतात. वी आर स्टडी सम इकोसिस्टम इन अर्लियर क्लास. अ स्मॉल पॉन्ड इज इकोसिस्टम. अर्थ इज द लार्जेस्ट इकोसिस्टम. इन ब्रीफ बायोटिक अबायोटिक फॅक्टर ऑक्युपाइंग डिफाइनेट जिओग्राफिकल एरिया अँड देअर इंटरॅक्शन कलेक्टिव्ह कन्सिस्ट ऑफ अ इकोसिस्टम. त्यांनी सांगितले की आपण ह्याच्या आधी भरपूर इकोसिस्टमचा अभ्यास केलेला आहे. आता तुम्ही जर 8वीमध्ये गेला तर इकोसिस्टमचे प्रकार आहेत. उदाहरणार्थ वाळवंटात असणारी इकोसिस्टम, वाळवंटामध्ये सजीव आणि निर्जीव घटक एकमेकांना कसे अटॅच असतात, बर्फाळ प्रदेशात कसे असतात, गवताळ प्रदेशात कसे असतात, ह्या सगळ्या काय इकोसिस्टम. आणि इकोसिस्टम म्हणजे काय, जिथे पण जैविक आणि अजैविक दॅट इज बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर आहे ना, ती इकोसिस्टम. म्हणजे त्याने काय झालं, एक छोटंसं डबकं, पाण्याचं डबकं म्हणजे माहिती आहे तुम्हाला, खड्डा असतो त्यात पाणी साठतं. आता त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे अबायोटिक फॅक्टर कुठले, ज्या जमिनीमध्ये तो खड्डा पडला आहे ती जमीन निर्जीव आहे, अबायोटिक. पाणी निर्जीव आहे, अबायोटिक. ती हवा आजूबाजूची, अबायोटिक. पण त्या पॉन्डमध्ये तयार झालेले किडे हे काय, बायोटिक. त्या किड्यांवर जगणाऱ्या पक्षी हे काय, बायोटिक. मग काय, बायोटिक आणि अबायोटिकचा संबंध आला, येस. मग जेव्हा बायोटिक आणि अबायोटिकचं इंटरॅक्शन होतं तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, इकोसिस्टम. बरोबर. मग मला सांगा, एक पॉन्ड म्हणजे काय, इकोसिस्टम. मग मला एक सांगा, जर पृथ्वीला आपण एक केस म्हणून कन्सिडर केलं तर पृथ्वी पण एक इकोसिस्टम आहे की नाही. म्हणजे पृथ्वीवर अबायोटिक फॅक्टर आहेत, बायोटिक फॅक्टर आहेत. दोघांमध्ये इंटरॅक्शन, परस्पर संबंध येत असतो. मग अर्थ इज द लार्जेस्ट इकोसिस्टम असं पण बोलता येतं. सो ही आहे इकोसिस्टम. कळलं, इकोसिस्टम म्हणजे काय, बायोटिक फॅक्टर. एक लक्षात घ्या, इकोलॉजी घ्या, इकोसिस्टम घ्या, दोन गोष्टी लक्षात घ्या की एक बायोटिक फॅक्टर आहे, एक अबायोटिक फॅक्टर आहे. दोघांमध्ये इंटरॅक्शन होतं, संपलं. मग त्यालाच आपण इकोसिस्टम म्हणतो. कळलं. आणि या इकोसिस्टमचा जो अभ्यास करतात त्याला म्हणतात इकोलॉजी, त्या विषयाला. कळलं.
Environmental balance maintained through the continuous operation of various natural cycles, like the water cycle, carbon cycle, gaseous cycle, nitrogen cycle, oxygen cycle. Environmental balance is also maintained due to the food chain of ecosystem. सिम्पल आहे, तुम्हाला सांगितलं की पृथ्वी आहे, पृथ्वीवर सगळ्या गोष्टींचं बॅलन्स पाहिजे. मग त्यांनी काय सांगितलं की भरपूर सायकल आहेत की त्यामुळे आपल्याला काय होतं, एन्व्हायरमेंटचं बॅलन्स मेंटेन करतो. मग त्यांनी कार्बन सायकल, नायट्रोजन सायकल 9thला आपण बघितलं हे दिलं आहे. आणि इकोसिस्टममध्ये तुम्हाला फूड चेनमुळे सगळ्यांची संख्या काय राहतात, मर्यादित राहतात, त्यामुळे इकोसिस्टम मेंटेन होतं. ठीक आहे. त्याच्या खाली ब्ल्यू कलरचा बॉक्स आला, ब्ल्यू कलरचा मी बॉक्स वाचतो, काय त्याच्यामध्ये बघूया. ठीक आहे. आणि सिम्पल आहे, मी जे एक्सप्लेन करतो ते प्लीज तुम्ही वाचा. आणि की मी का जातो आहे लाईन टू लाईन, आणि की कुठं काही एखादा सब टॉपिक येतो, छोटासा टॉपिक येतो, तर त्याच्यावर क्वेश्चन विचारू शकतो. आणि खूप साधं असतं, आपण फक्त वाचलं नाही किंवा निग्लिजन्स झालं म्हणून ते मार्ग झालं. Human existence is totally impossible without the existence of nature. Hence, it is basic responsibility of human being to preserve the nature without disturbing its balance. It is said that कि Earth planet leaves from our future generation, not our ancestral property of ancestor. Hence, we should not forget the conserve it for the ourselves and for the future generation. तर त्याने काय सांगितलं की माणसाचं अस्तित्व निसर्गाशिवाय इम्पॉसिबल. त्यांनी काय सांगितलं की ही जी पृथ्वी आहे ही आपल्याला आपल्या पूर्वज ॲन्सेस्टरकडून भेटलेली प्रॉपर्टी नाही आहे, बरोबर, संपत्ती नाही आहे. ही आपल्या फ्युचर जनरेशनने म्हणजे आपल्या भविष्यातल्या पिढ्यांनी दिलेली आपल्याला एक जबाबदारी आहे, बरोबर, की ती त्यांना आपल्याला वापस देईल. कळलं. म्हणजे आपली स्वतःची प्रॉपर्टी न समजता फ्युचरच्या निश्चित प्रॉपर्टी किंवा जबाबदारी समजून त्याचं नीट संवर्धन केलं पाहिजे. ठीक आहे. आता नेमकं एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन किंवा संवर्धन म्हणजे काय ते बघा. तर मग पेज नंबर 38वर एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन हा टॉपिक रेड कलरच्या वर्डमध्ये लिहिला आहे, तो बघूया. वेन सम नॅचरल फॉरेस्ट ऑफ एन्व्हायरमेंट सम आर्टिफिशियल पोल्युटेड फॅक्टर हार्म द एन्व्हायरमेंट, इट क्रिएट द इम्बॅलन्स बिटवीन व्हेरियस फॅक्टर ऑफ एन्व्हायरमेंट अल्टिमेटली एक्झिस्ट ऑफ बायोटिक फॅक्टर. मग त्यांनी काय सांगितलं की जेव्हा पर्यावरणातले काही फॅक्टर असतात, मग ते नैसर्गिक पण असू शकतात आणि अनैसर्गिक किंवा त्याला कृत्रिम बोलतो आपण, म्हणजे माणसाने निर्माण असे असतात. त्यामुळे काय होतं की मेंटेन जे बॅलन्स आहे एन्व्हायरमेंटचं बिघडतं आणि अल्टिमेटली ते कोणाला अफेक्ट करतं तर कोणाला बाधित करतं, ते म्हणजे बायोटिक फॅक्टर म्हणजे कोण, लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्याला. सर एन्व्हायरमेंटमधले नॅचरल असले कुठले फॅक्टर आहेत की जे आपल्याला बाधित करतील किंवा ज्याच्यामुळे काय म्हणतात पर्यावरण. तर निसर्गाने पण अशा गोष्टी आहेत की ज्यामुळे काय होतं, लिव्हिंग ऑर्गॅनिझमला अफेक्ट होतं. फॉर एक्झाम्पल अर्थक्वेक माहिती आहे, भूकंप, त्याने नंतर ज्वालामुखी माहिती आहे, व्हॉल्कॅनो, बरोबर, सुनामी, बरोबर. हे नॅचरल फॅक्टर असे आहेत की ज्याच्यामुळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम बाधित होतात. सिम्पल आहे, बरोबर. नंतर जंगलांमध्ये लागलेली आग, त्याने पण प्रदूषण होतं. म्हणजे हे नॅचरल फॅक्टर आहे. आर्टिफिशियल फॅक्टर तर तुम्हाला माहिती आहे, पोल्युशन जे आपण क्रिएट केलेलं आहे, वाहनं, बरोबर, की ह्यांच्यामुळे काय होतं, एन्व्हायरमेंटमधला बॅलन्स बिघडतो. एन्व्हायरमेंटमधला बॅलन्स बिघडल्यामुळे एन्व्हायरमेंट काय होतं, अफेक्ट होतं. ठीक आहे. सो इट इज अ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन करायचं असेल तर तुम्हाला आर्टिफिशियल फॅक्टर आणि नॅचरल फॅक्टर दोन्ही एन्व्हायरमेंटला अफेक्ट करतात आणि तुम्हाला दोघांना नीट समजून. तर तिथे खाली बघा एक डायग्राम आहे, फॅक्टर अफेक्टिंग द एन्व्हायरमेंट, नॅचरल फॅक्टर, मॅनमेड फॅक्टर. मग नॅचरल फॅक्टर कुठले, अर्थक्वेक आणि बाकीचे मी तुम्हाला सांगितलं व्हॉल्कॅनो, सुनामी, बरोबर. असे कुठले कुठले नॅचरल फॅक्टर येतात ते लिहा, चार्ट कंप्लीट करा. मी परत बोलू, चार्ट सोडायचे नाही या दंडामध्ये. आता आपण जाऊया पेज नंबर 39. काय पेज नंबर 39. ॲट प्रेझेंट मेनी एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम have been arise due to the effect of various natural and artificial factor on earth. Environmental population is the one of these main factor. Generally contamination of any material is the pollution. त्यांनी काय सांगितलं की तुम्हाला माहिती आहे भरपूर प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले, त्यामध्ये अर्थवर नॅचरल आर्टिफिशियल दोन्ही प्रकारच्या गोष्टी आहेत, बरोबर. आता तुम्हाला सांगितलं एन्व्हायरमेंटल पोल्युशन इज द वन ऑफ दोज मेन फॅक्टर. पर्यावरणाचं प्रदूषण हे त्यातलं सर्वात मोठा घटक आहे की ज्याच्यामुळे काय झालं, एन्व्हायरमेंटचा बॅलन्स बिघडला. आता एन्व्हायरमेंट म्हणजे काय, कंटॅमिनेशन ऑफ एनी मटेरियल इट्स कॉल्ड अ पोल्युशन. म्हणजे कुठलीही गोष्ट बाधित होणे किंवा कंटॅमिनेट होणे, अशुद्ध होणे, त्याला आपण पोल्युशन म्हणतो. कुठलीही गोष्ट अशुद्ध होणे त्यालाच पोल्युशन म्हटलं जातं, प्रदूषण.
unnecessary unacceptable change in the surrounding environment due to the natural event or the human activity is called the environmental population. त्यांनी काय सांगितलं, अशी कुठलीही गोष्ट जी नॅचरल आहे, नैसर्गिक आहे किंवा अनैसर्गिक किंवा मानवनिर्मित आहे की ज्याच्यामध्ये आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटचं बॅलन्स काय होतं, बिघडतं, बरोबर, इट इज कॉल्ड द एन्व्हायरमेंटल पॉल्युशन. मग त्यालाच आपण काय म्हणतो, पर्यावरणीय प्रदूषण. दॅट इज डायरेक्ट इनडायरेक्ट चेंज इन अ फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल प्रॉपर्टी ऑफ एअर, वॉटर, सॉईल विच विल बी हार्मफुल फॉर द ह्युमन अँड अदर लिव्हिंग बिंग इज द एन्व्हायरमेंटल. त्याच्याने काय सांगितलं, प्रत्यक्ष, डायरेक्ट, इनडायरेक्ट, अप्रत्यक्ष अशी कुठलीही गोष्ट की ज्याच्यामुळे आजूबाजूचं भौतिक, रासायनिक, जैविक वातावरण बाधित होतं किंवा खराब होतं. म्हणजे भौतिक म्हणजे काय, आजूबाजूचं पाणी खराब होणे, नंतर डोंगरांची झीज होणे किंवा तुम्हाला माहिती आहे डोंगर फोडतात, खाणी म्हणतात, त्याची नष्ट होणे. बायोलॉजिकल लाईफ म्हणजे काय, आजूबाजूचे जैविक घटक कमी झाले, हे तुम्हाला माहिती आहे. पहिले चिमण्या हे मोठ्या प्रमाणात होतं, पण आता नाही आढळत. मग असे कुठलेही फॅक्टर जे डायरेक्ट इनडायरेक्ट काय होणे, बाधित होणे, यालाच म्हटलं जातं एन्व्हायरमेंटल पोल्युशन. Various reasons like the population explosion, fast industrialization, indiscriminate use of natural resource, deforestation, unplanned urbanization are responsible for environmental pollution. मग हे एन्व्हायरमेंटल जे पोल्युशन होतं त्याला असं रिस्पॉन्सिबल फॅक्टर होतं. तर त्याच्यामध्ये सांगितले पॉप्युलेशन एक्सप्लोजन, लोकसंख्या विस्फोट. आता लोकसंख्या विस्फोटमुळे आता मी तुम्हाला एक टास्क देतो की पर्यावरणाची हानी कशी झाली हे जरा लॉजिकली विचार करा. कशी झाली ते बघायचं. फास्ट इंडस्ट्रियलायझेशन, जलद औद्योगिकरण, कंपन्या मोठ्या प्रमाणात एस्टॅब्लिश झाल्या. देन इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ नॅचरल रिसोर्स म्हणजे भरमसाठ वापर, नैसर्गिक स्रोतांचा भरमसाठ वापर, अमर्यादित वापर, त्याच्यामुळे प्रदूषण कसं झालं लॉजिकली. डिफॉरेस्ट्रेशन, जंगलतोड. अनप्लान्ड अर्बनायझेशन म्हणजे काय, नैसर्गिक जे नगरं वस्ती किंवा शहर वस्ती ते अनप्लान होते. अनप्लान म्हणजे कुठेही कुठे कोणी काही बांधत गेलं, त्यामुळे पर्यावरणाची हानी कशी झाली. हे जे फॅक्टर दिले हे विचारतात 2 मार्काला. विच फॅक्टर अफेक्ट रिस्पॉन्सिबल फॉर द एन्व्हायरमेंटल पोल्युशन. मग हे फॅक्टर लिहायचे, ह्याच्यामध्ये तुम्ही स्पेलिंग मिस्टेक करतात त्या महत्त्वाच्या स्पेलिंग आहे त्या नीट लक्षात ठेवा आणि लॉजिकली विचार करा की ह्याच्यामुळे नेमकं काय झालं, त्यामुळे पोल्युशन झालं. नाही कळलं तर मला विचारा ऑफकोर्स, पण लॉजिकली लहानपणापासून शिकतायचं कळलं पाहिजे की बाबा डिफॉरेस्ट्रेशनमुळे पर्यावरणाचं बॅलन्स कसं बिघडलं हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. Pollution is the broad concept. Various type of pollution like that, the air, water, sound, soil, thermal, light pollution occur around us. Ultimate adverse effect of all this existence of all living organism out of this environmental condition become the need of our way of study the air pollution. त्याने काय सांगितलं, पोल्युशन खूप मोठा कॉन्सेप्ट आहे. तुम्हाला माहिती आहे वायू प्रदूषण असतं, दॅट इज एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, देन सॉईल, जमिनीचं प्रदूषण, साऊंड पोल्युशन ज्याला आपण ध्वनीचं प्रदूषण म्हणतो, अल्ट्राव्हायलेट रेज, ओझोनमुळे जे आणतात ते पोल्युशन, हे सगळे पोल्युशन्स आहेत. कळलं. सो आता जर तुम्ही खाली पेजवर गेला तर एक चार्ट दिला आहे. ॲज युजल मी तुम्हाला सांगितलं चार्ट कुठलाही सोडायचा नाही आहे. तर त्याच्यामध्ये कंपोनेंट म्हणजे कुठले कुठले घटक असतात त्या प्रदूषणाचे. सोर्स म्हणजे कशापासून होतं. उदाहरणार्थ पहिलं बघा ना, एअर पोल्युशन तुम्हाला कार्बन डायऑक्साईड, हायड्रोकार्बन, सल्फर. सोर्स काय त्याचं तुम्हाला माहिती आहे. एक इंडस्ट्रीमध्ये होणारं प्रदूषण, व्हेकल्समध्ये होणारं प्रदूषण, असे भरपूर गोष्टी की जे सोर्स आहेत. त्याचे परिणाम काय होतात तुम्हाला माहिती आहे. प्रदूषणामुळे सर्वात म्हणजे काय, लंग्सचे आजार, फुफ्फुसाचे आजार, बरोबर. नंतर काही तुम्हाला माहिती आहे की काही जण ताक गिरण्यामध्ये काम करतात, तर त्याच्यामध्ये जे सूट असतात त्याच्यामुळे काय होतं, अस्थमा, दमा होतो. म्हणजे इफेक्ट कंट्रोल मेजर. तर त्याला नियंत्रण करण्यासाठी काय करतात, तर व्हेकल्स असतील तर त्याला प्रॉपर मेंटेन करणं, POC चेक करणं, इंडस्ट्रीवाल्यांना काही नियम घालून देणं, बरोबर. म्हणजे काय की हे चार्ट असे कंप्लीट करायचे. आम्ही तुम्हाला सांगितले चार्ट सगळे डायजेस्ट टार्गेटमध्ये कंप्लीट करून दिले. तुम्हाला फक्त तुम्हाला काय करायचे ते नीट लक्षात ठेवा. कळलं. तर हा होता पेज नंबर 39, 39. ठीक आहे. सो आता बघा त्याच्यावर डू यू नो रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन. रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन म्हणून टॉपिक आला आहे. तर आपण एअर पोल्युशन बघतो मोस्टली. एअर पोल्युशन नंतर आपण वॉटर पोल्युशन म्हणतो, सॉईल पोल्युशन म्हणतो. आता रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशनमध्ये तुम्हाला माहीत आहे रेडिओ ॲक्टिव्ह म्हणजे काय, ज्याला मराठीमध्ये किरणोत्सार म्हटलं जातं, रेडिओ ॲक्टिव्हिटी, बरोबर. तर तुम्हाला माहिती आहे जर हायर ॲटॉमिक नंबरवाले एलिमेंट घेतले, हायर ॲटॉमिक नंबर म्हणजे ज्यांचा ॲटॉमिक नंबर 60च्या वर आहे,
बरोबर, किंवा असे ज्याला युरेनियम, प्लॅटिनियम, बरोबर, हे असे म्हणतो. हे काय असतात, रेडिओ असतात. रेडिओ म्हणजे काय, ह्यांचा न्यूक्लियस अनबॅलन्स असतो. त्याला थोडा तरी मारा दिला किंवा न दिला तर त्याच्यामधून काय बाहेर पडते, एनर्जी बाहेर पडते. ही एनर्जी जी बाहेर पडते तीच म्हणजे रेडिएशन, बरोबर. तर त्याचे पोल्युशन होतं का, होतं. उदाहरणार्थ तुम्हाला माहीत असेल अणुभट्टी हा प्रकार ऐकला असेल आणि आपल्याला बघायचं पण अणुभट्टी म्हणजे काय. पण आता न्यूक्लिअर रिॲक्टर म्हणतात इंग्लिशमध्ये. न्यूक्लिअर रिॲक्टरपासून वीज तयार केली जाते. आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे सायन्स वनमध्ये की कशी होते. तर त्याच्यामध्ये काय असतं, प्रत्येक गोष्टीला एनर्जी निर्माण करायला आपल्याला इंधन लागतं. तर न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये हे जे बोलतो ना की रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट लागतात ज्यांचा ॲटॉमिक नंबर 60च्या वर आहे, युरेनियम, प्लुटोनियम. आता काय होतं, हे इंधन म्हणून वापरलं जातं. ह्यांच्यापासून एनर्जी मिळवली, आपण लाईट तयार केली. आता तुम्हाला माहिती आहे काहीतरी खाली तुम्हाला माहिती आहे वेस्टेज राहतं. उदाहरणार्थ लाकूड जाळल्यानंतर राख राहते, ह्यांची पण वेस्टेज आहे. पण हे वेस्टेजमध्ये रेडिओ ॲक्टिव्हिटी अजून असते. ह्याला असं उघड्यावर टाकता येत नाही. जर हे उघड्यावर टाकलं तर ह्यांच्यामधून थोडंसं रेडिएशन बाहेर पडणार आणि आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटला ते पल्यूट करेल. म्हणून ह्यांना असं उघड्यावर टाकता येत नाही. मग पण कधी कधी बाय मिस्टेकली असं होतं. त्यामुळे रेडिओ ॲक्टिव्हिटी पोल्युशन होतं का, तर होतं. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, दिल्लीची एक केस होती. तर दिल्ली युनिव्हर्सिटीची लॅब असते, प्रयोगशाळा असते. तर त्याच्यामध्ये युरेनियम हे यूज करायचे. तर काही युरेनियम चुकून एका तिजोरीमध्ये राहिलेला, तिजोरी छोटी, आणि ती तिजोरी भंगारमध्ये नंतर टाकून देण्यात आली कारण की लक्षात नव्हतं त्याच्यामध्ये थोडंसं राहिलं. तर काय झालं, जिथे ती तिजोरी किंवा हा बॉक्स पडला होता तिथे ते कचरा गोळा करणारे येत होते. तर 15 दिवसांनी काही लोकांना काही प्रॉब्लेम्स व्हायला लागले. मग तिथलेच का आजारी पडला, जेव्हा शोध घेण्यात आला तर ती तिजोरी त्या बॉक्समध्ये युरेनियम राहिलं होतं आणि त्याचे रेडिएक्शनने ह्यांच्यावर परिणाम झाला. सो रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन असतं. मग सर, मग तुम्ही बोलता की हे असं उघड्यावर टाकणं, मग ह्याला नेमकं टाकतात पुढे. तर आत्ता जे हे वेस्टेज आहे रेडिओ ॲक्टिव्ह, त्याला विल्हेवाट लावायची ऑथेंटिक मेथड नाही आहे. म्हणून आता पर्याय म्हणून त्याला काय केलं जातं की समजा युरेनियम आहे ज्याच्यापासून एनर्जी काय येते जाळून जशी घेतली वेस्टेज होतं, तर त्याला काय केलं जातं, स्टीलच्या किंवा चांदीच्या डब्यामध्ये बंद केलं जातं आणि ते डबे समुद्राच्या तळाशी पुरले जातात. ही एकमेव ऑथेंटिक मेथड सध्या अवेलेबल आहे, म्हणजे ते वेस्ट डिस्पोज करायची. कळलं. मग हे कुठं लीक झालं रेडिएशन तर पोल्युशन होतं. बघा, रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन कॅन बी ऑकर ड्यू टू दी टू रिझन, नॅचरल अँड आर्टिफिशियल. UV rays and IR radiation are natural radiation, whereas the X-ray and radiation from the atomic energy plant are artificial rays. मग त्यांनी काय सांगितलं, UV रे किंवा इन्फ्रारेड्स आणि अल्ट्राव्हायोलेट रेज, ज्याला मराठीमध्ये आपण अतिनील किरणं म्हणतो, बरं, इन्फ्रारेड्स, बरोबर. तर हे जे आहे ते नॅचरल आहे. नॅचरल म्हणजे कुठून येतात, हे सूर्यापासून येतात. तुम्हाला माहिती आहे ओझोनचा जो एक थर असतो पृथ्वीच्यावर, तो अल्ट्राव्हायोलेट रेला पृथ्वीवर येण्यापासून काय करतो, वाचवतो. त्यामुळे जर ते आलाच पृथ्वीवर तर काय होईल, स्किन कॅन्सर होण्याचे चान्सेस असतात आणि वनस्पती पण त्याच्यावर पण परिणाम होऊ शकतो. नंतर तुम्हाला माहिती आहे एक्सरे जे आहेत हे आर्टिफिशियल आहे, ते पण वारंवार अंगावर पडले तर कॅन्सर होण्याचे चान्सेस असतात. चर्नोबिल, विंड स्केल, 3 Mile आयलंड आर द मेजर मिशअप ऑफ वर्ल्ड टिल प्रेझेंट. तर त्यांनी काही घटना झाल्या, चर्नोबिल, विंड स्केल अँड 3 Miles आयलंड, ह्या काही घटना आहेत. म्हणजे काय झालं, चर्नोबिल ही रशियामध्ये आहे. तर एक ॲटॉमिक रिॲक्टर होतं चर्नोबिलमध्ये. चर्नोबिल हे रशियामधलं एक ठिकाण आहे, बरोबर. तिथे काय झालं, चुकून अणुभट्टीमध्ये स्फोट झाला. अणुभट्टीमध्ये स्फोट झाल्यामुळे तुम्हाला माहिती आहे रेडिएशनचं असं असतं की ते पसरतं, बरोबर. आणि त्यामुळे तिथे 50,000 लोक बाधित झाली किंवा मेली. 50,000 हा ऑफिशियल आकडा आहे. रेडिएशन त्याच्यामुळे असं बोललं जातं की कमीत कमी 2 ते 3 लाख लोक मेली होती. ही आहे चर्नोबिल दुर्घटना. मग 3 Miles आयलंड ही एक अशी दुर्घटना आहे, विंड स्केल अशा दुर्घटना आहे. सो मिसशॅप म्हणजे काय, एखादी दुर्घटना. आर मेजर मिशअप वर्ल्ड टिल प्रेझेंट. Thousands of people have been affected long term due to the accident. Some effect of radiation are followed. ह्यामुळे भरपूर लोक बाधित झाले आणि रेडिएशनमुळे काय काय होतं त्याने दिलं. अ कॅन्सरस अल्सरेशन ऑकर ड्यू टू दी हायर रेडिएशन ऑफ एक्सरे. त्यांनी काय सांगितलं की कॅन्सरच्या गाठी बनतात. अल्सरस म्हणजे काय, गाठी होतात. कशामुळे, एक्सरे जर जास्त अंगावर पडत, जास्त अतिप्रमाणात, बरोबर. टिश्यू इन द बॉडी डिस्ट्रॉय. शरीरामधल्या उती ज्या असतात, टिश्यू, ह्या काय होतात, बाधित होतात, ऑफकोर्स होतात. जेनेटिक चेंज ऑकर. जेनेटिक म्हणजे काय,
अनुवांशिक बदल होतात. म्हणजे असं होतं की त्याच्या पुढे जी येणारी जनरेशन आहे त्याच्यावर काहीतरी परिणाम होतो. म्हणजे कोणाचे हातच नाही, पायच नाही किंवा मेंटली रिटार्ड आला. विजन इज ॲडव्हर्सली अफेक्ट, दृष्टीवर परिणाम होतो. हे रेडिएशनचे परिणाम सांगतात. ठीक आहे. सो रेडिओ पोल्युशन हा टॉपिक आपण हे कवर करू. सो ठीक आहे, आपण आता इथे थांबूया ह्या लेक्चरला. त्याच्यापुढे पेज नंबर 40चं नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन हे आपण स्टार्ट करूया. आणि हे स्टार्ट करून आपण मग जसा धडा आहे तसा पुढे जाऊया. ठीक आहे. शक्यतो हे एक लेक्चर आहे, अजून 2 लेक्चर लागतीलच. 2 लेक्चरमध्ये हा धडा फिनिश करूया आणि परत सांगतो. तोपर्यंत तुम्ही दुसरा धडा कवर करा मायटोसिसपर्यंत. तिथपर्यंत कवर झाला, मायटोसिस कळलं तर मिओसिस नाही कळलं. आणि हिडन टॉपिक आपल्याला घ्यायचा आहे. हिडन टॉपिक म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की असा टॉपिक की जो पुस्तकामध्ये त्याच्या स्वाध्यायामध्ये क्वेश्चन आला आहे, पण पुस्तकामध्ये तो कुठेही दिला नाही. आन्सर इन डिटेलमध्ये क्वेश्चन नंबर सी आहे की प्रोफेज मिओसिसमधलं जे प्रोफेज आहे त्याच्या 1 to 5 स्टेप. आणि मी परत सांगितलं की ज्या पुस्तकात जे डायग्राम दिले आहेत मायटोसिस आणि मिओसिस त्याच्यावर बिलकुल लक्ष देऊ नका. कुठं काय चालू आहे काही लक्षात नाही. बेटर आहे की तुम्ही तुमच्या टार्गेटमधून किंवा डायजेस्टमधून त्या डायग्राम बघा. कळते त्याच्यामध्ये काहीही कळणार नाही. ठीक आहे. सो नेक्स्ट लेक्चरला पेज नंबर 40 नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन पुढचे 3 ते 4 पेज आपण बघूया. ठीक आहे. चलो, बेस्ट ऑफ लक.